2026चा UPSCचा प्रीचा पेपर झाला आणि त्याची पहिली बाजू म्हणजे पेपर असा होता, पेपर तसा होता, हे झालं, ते झालं, बरंच काही. परंतु त्याची दुसरी बाजू जर तुम्ही पाहिलात तर त्या पेपरनं आपल्याला एक प्रकारचं शहाणपण देण्याचा प्रयत्न केला आहे, डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. UPSCच्या ट्रॅपमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेच्या ट्रॅपमध्ये आपण कुठपर्यंत विचार केला पाहिजे, काय विचार केला पाहिजे, याचं एक म्हणजे आपण म्हणतो ना, एक जागरूकता देण्याचा प्रयत्न केला असेल. आता हे जर तुम्हाला कळलं असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे. नसेल तर परत एकदा तुम्ही त्याच्यावर विचार करावा. आता याच्यापेक्षा जास्त बोलत नाही, कारण आजचा हा काही मुद्दा नाही. मग मुद्दा कोणता आहे तर अनोखी लाईफमध्ये जी आता नवीन क्लासेस सुरू होतात किंवा नवीन बॅचेस असतात त्याच्यामध्ये, तर त्या बॅचबद्दल बोलायचं. मग तो LRP प्रोग्राम असेल किंवा MRP प्रोग्राम असेल. आता LRP प्रोग्राममध्ये मराठी साहित्य, इथिक्स, एस्से वगैरे शिकवलं जातं. तो कंप्लीट कोर्स आहे. मग कसा असतो, मग त्याच्यामध्ये काय काय मिळतं, मटेरियल मिळतं का, पुस्तकं मिळतात का, नोट्स मिळतात का, सराव परीक्षा होतात का, उत्तरलेखन होतं का, लेक्चर कशा प्रकारचं स्वरूप असतं, त्याच्यामध्ये काय काय मिळतं, किंवा त्याची फीस किती आहे, शिष्यवृत्ती मिळते का, अशा बऱ्याच गोष्टी ज्या छोट्या मोठ्या आहे ना, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहेत है ना. म्हणजे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि मग आम्ही काहीतरी नवीन करायचा सुद्धा प्रयत्न केला, त्या पण गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मग सांगण्या अगोदर, पुढे जाण्या अगोदर, हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईव्हमध्ये मनापासून स्वागत करतो. खरंच खरंच करतो बरं का, असं नाही की उगच करताय. कारण अनोखी लाईफ एक सम्यक विकास असं नाव आहे पहा याच्यामध्ये. याचा अर्थ काय की एज्युकेशन इज नॉट अ बिझनेस, या मोटिव्हवर मी काम करतो. तुम्हाला मला काहीतरी द्यायचं असतं, फीस घेतो मी, मान्य करतो त्या गोष्टी, परंतु लुटत नाही आहे. तुम्हाला विकास, तुम्ही एकदा जोडल्यानंतर तुम्हाला हे कळेल की इथं बरंच काही शिकवलं जातं आहे ना, जे खरंच या टॅगला लागू होतं. अनोखी लाईफ एक सम्यक विकास, इथं आल्यानंतर तुम्ही बरंच काही शिकू शकता, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि इतरांचं पण आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांचं पण आहे. ओके, तर आता हे जे कोर्स आहेत त्याचं काही ज्या नवीन गोष्टी आहेत त्या शॉर्टमध्ये सांगतो. ज्यांना शॉर्टमध्ये ऐकून बाहेर पडायचं त्यांच्यासाठी पहिली तर गोष्ट, आतापर्यंत तुम्ही फीस भरा आणि मग लेक्चर करा असं होतं, परंतु इथून पुढे तसं नाही आहे. तुम्ही 15 दिवस लेक्चर करू शकता, लाईव्ह लेक्चर. तुम्ही कुठलेही डाऊट विचारू शकता, तुम्हाला पसंत आलं, आवडलं तरच पुढचं तुम्ही पेमेंट वगैरे करा आणि लेक्चर कंटिन्यू करा. म्हणजे 15 दिवस फीस न करता जसं पाहिजे तसं लेक्चर करू शकता. ठीक आहे, तुम्ही डेमो म्हणा किंवा ते लाईव्ह लेक्चर असतील पूर्णतः. त्याच्यानंतर इथं एकत्रितपणे 1000 गुणाची तयारी, म्हणजे मराठी साहित्याचे 500, इथिक्स, एस्से असे करून 1000, म्हणजे ते कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होतो. आणि याच्यावर जर पकड असेल तर तुम्ही म्हणा UPSCच्या मेन्सवर तुमची पकड 100% येणारच. पहा, विचार करा एकदा तुम्ही, 1000 गुण आहेत आणि बाकीचे 17 म्हणजे 750 आहेत, 1000 गुणाची तयारी. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला लुभावत नाही आहे. तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही मार्केटिंग वगैरे करता. नाही मित्रांनो, तुम्ही पहा, कधी बी तुम्ही ऐकला पण असाल की ऑप्शनल पेपर, इथिक्स, एस्से ज्याच्यावर पकड आहे तो पुढे जातोच. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही एकत्रित अभ्यास करता, एकच तुम्हाला शिक्षक शिकवत, तर त्याचं कॉर्डिनेशन एकदम व्यवस्थित असतं. त्याला माहीत असतं कुठं काय करेक्ट करायचं असतं त्या गोष्टीमुळं. त्यामुळं वेळ पण वाचतो पहा, तुमचा पैसा पण वाचतोच आहे ना, कारण मी तेवढी काही फीस वगैरे घेत नाही. आणि त्या फीसमध्ये सुद्धा तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. ती कशी मिळते, काय काय होतं, त्या पण गोष्टी आपण पुढं पाहणार आहोत. ओके, तर हे काही मेन मुद्दे आहेत जे नवीन करायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भरोसा आल्यानंतर, तुम्हाला वाटल्यानंतर आमची मॅचिंग होते किंवा आम्ही ते शिक्षकाचं ऐकू शकतो, ते मला पटतं, तेव्हाच तुम्ही फीस वगैरे भरू शकता. अशा प्रकारची सुविधा आहे. म्हणजे तुमची लूट नाही आहे ना, असं मी म्हणेन पहा याच्यामध्ये, की एक प्रकारचं सजगता आहे, जागरूकता आहे. तुम्हाला वाटलं तर करा, नाही तर नका करू. किती चांगली गोष्ट आहे. ओके, तर आता पुढे जाऊया. पहा, ही प्रस्तावना वगैरे, याच्यामध्ये हे जे डॉक्युमेंट आहे ना, तुम्हाला हा अनोखी लाईफचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये मिळेल, किंवा आपलं जे ॲप आहे पहा ते अनोखी लाईफचे ॲप, त्याच्यावर बी तुम्हाला हे डॉक्युमेंट मिळेल. तुम्ही सविस्तर वाचू शकता. सगळ्यात चांगली गोष्ट आहे, तुम्ही टेलिग्राम जॉईन करा किंवा व्हॉट्सअप पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही हा डॉक्युमेंट मी टाकेन. ओके, चालतं ना. ठीक आहे, म्हणजे निवांत वाचण्यासाठी तुम्हाला. तर आता आपलं काय काय पाहायचं आहे आजच्या ह्याच्यामध्ये पहा. मेन्स रिव्हिजन बॅचबद्दल बोलायचे, LRP ऑप्शनल बॅच, LRP रिफ्लेक्शन बॅच, म्हणजे हे तिन्ही सब्जेक्टबद्दल जे आहे. मग शिष्यवृत्ती कशी, काय काय वगैरे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. वेळापत्रक पण दिले, म्हणजे कधी कोणते लेक्चर होणार आहेत, हे सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळं नियोजनबद्ध आहे. असं नाही की म्हणजे आज लेक्चर आहे उद्या होणार नाही, असं नाही पहा. ते सगळं नियोजनबद्ध पद्धतीने आहे. कारण हे काय म्हणजे आज शिकवतो का ना, बरेच दिवस झालं, बरेच वर्ष झालं आपण हे सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळे सगळं एकदम प्लॅन असतो की असं असं आपलं करायचे, यानुसार आहे. सगळं बिझी शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळतं. ओके, तर आपण एक एक गोष्टी पाहूया. पहिली आहे पहा, ही रिव्हिजन बॅच. रिव्हिजन बॅच कधीपासून सुरू होणार आहे तर 1 जून 2026 पासून. रिव्हिजन बॅच त्यांनीच घ्यायची की ज्यांचं मेन्स क्लिअर होणार आहे किंवा ज्यांना वाटतं की होईलच, त्यांनी घ्यायची.
कारण ते शॉर्टमध्ये मराठी साहित्याबद्दल असतं आहे ना. आणि रिव्हिजन बॅच फक्त मराठी साहित्याचीच असते, बाकी विषयाची नसते. ठीक आहे, कारण हा ऑप्शनल पेपर आहे, तुम्हाला जमतो, त्याच्यामुळे रिव्हिजन बॅच ती करून टाकलेली आहे. कारण याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवलेला आहे, तो पण कमी लेक्चरमध्ये, 36 लेक्चरमध्ये पूर्णपणे. म्हणजे तुम्ही जर म्हणजे एक दिवस आडबी लेक्चर केला तर तुमची परीक्षा होण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे तुमचं रिव्हिजन होतं आहे ना. मग तुम्हाला याच्यात तुम्हाला नोट्स पण मिळतील, संदर्भ पण मिळतील, जर तुम्हाला पुस्तक वाचायचं ते पण मिळतील. आणि ॲटलिस्ट तुम्ही एका लेक्चरनुसार एक जरी प्रश्न सोडला तरी चांगली गोष्ट आहे. तुम्ही PYQ सोडा, काही सोडा या रिव्हिजन बॅचमध्ये आहे ना. मी रिव्हिजन बॅचबद्दल बोलतोय. ठीक आहे, रिव्हिजन बॅच त्यांनीच घ्यायची ज्यांची मेन्स होणार आहे, म्हणजे त्यांना वाटतं की माझं हे प्री क्लिअर होईल किंवा माझी शक्यता जास्त आहे, तर त्यांनी घेऊ शकता. किंवा पुढं पण तुमचा रिझल्ट लागल्यानंतर ह्याला कंटिन्यू करू शकता. अशा प्रकारची ही बॅच तुम्ही घ्यायची. याच्यामध्ये तुम्हाला सेक्शनल टेस्ट मिळतील, फुल टेस्ट पण तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यामध्ये आणखी गोष्ट म्हणजे जो काही तुम्हाला एक्झाम ॲटिट्यूड असतो ना, तो तुम्हाला मी सांगत राहीन. जे रिव्हिजन बॅचमध्ये जॉईन होतील त्याच्यामध्ये काय काय करायचं असतं. आणि विशेषतः जर UPSC आहे तर त्यांना वेगळं सांगितलं जातील, आणि MPSC असेल तर त्याला. कारण पहा की MPSCचा जो सेकंड पेपर आहे पूर्णतः वेगळा आला होता यावर्षी. त्याच्यामुळं मला वाटतं की जेव्हा सांगताना त्यांना थोडीशी वेगळी मेथड घेतली पाहिजे, त्याच्यानुसार मग आपलं जे मार्किंग वगैरे आहे ते वाढू शकतं. त्याच्यानंतर पर्सनल गायडन्स तुम्हाला मिळेल, आणि छोट्या छोट्या गोष्टीबद्दल तुम्हाला मदत दिली जाईल. तर ही जी रिव्हिजन बॅच आहे त्या रिव्हिजनची बॅचची फीस 7499 असेल. याच्यामध्ये नो स्कॉलरशिप काहीच नसेल. ठीक आहे, कारण ही बॅच आणि हे सगळं पेमेंट वगैरे याच्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे याच्यात काहीच म्हणू नका की हे कमी करा ते कमी करा आणि हे रिव्हिजन बॅच आहे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. हा झाला म्हणजे छोटा मोठा भाग. आपलं बॅच आहे तो म्हणजे LRP बॅचचा. म्हणजे विशेष हा जो व्हिडिओ आहे तो ह्यासाठीच आहे, LRP बॅच 2027. आता काही गोष्टी लक्षात ठेवा ज्यांना ही बॅच जॉईन करायची, ती म्हणजे तारीख आहे 22 जूनपासून लाईव्ह लेक्चर सुरू होतील. 22 जूनला पहिलं लेक्चर असं समजा. 22 जून 2026 तोपर्यंत तुमचा रिझल्ट पण लागून जाईल, सगळं काही होईल. ठीक आहे, तर याची शक्यता जास्त आहे. तर हे दोन्हीसाठी असेल, UPSC MPSC जे करतील ते दोघांसाठी पण हीच बॅच असेल त्याच्यामध्ये. आणि हे दिवस पण लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो की कोणत्या दिवशी कोणते लेक्चर होतात आहे ना. सुरुवात कधी होते 22 जून 2026 पासून. मराठी साहित्याचे म्हणजे कधी लेक्चर होईल, सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार. एक दिवस 8 लेक्चर असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि इथिक्सचं लेक्चर मंगळवार आणि गुरुवार, आणि निबंधचं रविवारी लेक्चर होईल. प्रत्येक रविवारी निबंधचं लेक्चर होईल. तर अशा प्रकारे हे सोमवार तो रविवार सब बिजी शेड्यूल आहे ना. आणि वेळ कसा असेल, सगळ्याचा वेळ एकच असेल 7 ते 9:30. ठीक आहे, संध्याकाळी 7 ते 9:30 म्हणजे सगळ्यासाठी अवेलेबल, जे काही का करत असतील आहे ना, म्हणजे जॉब वगैरे करत असेल, जे करत असेल ते सगळ्यासाठी हा 7 ते 9:30 तुम्हाला टाईम टेबल पाहायला मिळेल आहे ना. शिकवायचं कशात, मराठीमध्येच आहे ना. दोन्ही पण क्लास असतील, लाईव्ह पण आणि रेकॉर्डेड पण. पण फीस वेगवेगळी असेल, ती कशा प्रकारची कोणकोणती ती पुढं पाहूया. परंतु हे गोष्टी तुम्ही जरूर लक्षात ठेवा. हे तुम्ही पुन्हा मला विचारता की लेक्चर कधी होतात, संध्याकाळी 7 ते 9:30. ठीक आहे, म्हणजे 2.5 घंट्याचं, किंवा मराठी साहित्याचं असेल तर 10 बी जाऊ शकतं. ते ह्याच्यानुसार त्या टाईम टेबलमध्ये दिलेलं आहे की कधी लेक्चर 10पर्यंत जाईल किंवा 3 घंट्याचं होईल. आणि ही वार लक्षात ठेवा की कोणत्या दिवशी कोणते होतात आणि तारीख. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर तिन्ही विषय घेतलात तर तुम्ही ऑल टाईम बिजी. अनोखी लाईव्हमध्ये 6 महिने पूर्णतः बिजी, अशा प्रकारचं तुमचं भाग चालतो. एकदम शेड्यूल. रोज 7 ते 9:30 जर लेक्चर होत असेल तर एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सगळं काम होतं तुमचं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पहा की आता पहिली जी बॅच आहे, ज्यांना फक्त मराठी साहित्य घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी पहा आहे ना. तर हे सुद्धा तेच फीचर आहे, जसं की तुम्ही 15 दिवस विदाऊट फीस न देता तुम्ही लेक्चर करू शकता. म्हणजे तुम्हाला समजून घ्या, मग निर्णय घ्या, अशी गोष्ट आहे ना. अनुभव घ्या, माझी फ्रिक्वेन्सी मॅच होते का, माझं बोलणं तुम्हाला समजतं का, मराठी साहित्य तुम्हाला कळतं का, त्याच्यानुसार मग निर्णय घ्या की मी कंटिन्यू करू का नाही. किंवा तुम्ही बोला माझ्याशी. तर ते 15 दिवस त्यासाठी आहेत आहे ना, फीस न घेता. म्हणजे असं कुणाला वाटू नये की मी फीस भरली, मला आता होत नाही, मी काय करू. त्याच्यासाठी अगोदरच की बाबा हे करू शकतो, नाही करू शकतो आहे ना. तुम्हाला लुटायचं नाही मला. ठीक आहे, तुम्हाला शिकवायचं आहे, तुम्हाला शहाणं बनवायचं आहे, म्हणजे सजग करायचे अशा प्रकारचं. त्याच्यानंतर 5 महिन्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होतो, तसं 4.5 महिन्यातच होतो. परंतु एक घ्या 15 दिवस आगाव आहे ना. तर लाईव्ह लेक्चरमध्ये हे तुम्हाला हे 2 प्रकारची बॅच, हे लक्षात ठेवा पाहिजेमध्ये. आणि म्हणजे पुढं तुम्हाला फीसमध्ये बदल त्याच्यामध्येच पाहायला मिळेल. परंतु हे सगळं जे फीचर आहेत पूर्ण मराठी साहित्य, त्याचे म्हणजे 70 लेक्चर 5 महिन्यामध्ये पूर्ण होतील. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये नोट्स मिळतील का? हो, तुम्हाला मी जास्त नोट्स देणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणसाल का देणार नाही, तर त्या कामाचे नसतात
ज्या तुम्हाला परीक्षेला कामाला येतील मी त्याच देईल, बाकीच्या गोष्टी देणारच नाही. बाकीच्या देण्यासाठी मग तुम्हाला संदर्भ वगैरे देईन, तुम्ही वाचा, तुम्ही अपडेट करा असं म्हणाल, परंतु मी तेच देईल जे तुम्हाला परीक्षेतच उपयोगी पडेल. बाकीच्या गोष्टीमध्ये फालतू टाईम मी मला घालू देणार नाही. ठीक आहे, हे माझा प्रयत्न असतो. त्याच्यानंतर जे पेपर 2चे पुस्तकं आहेत ना, तुम्ही घेतलं तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतलं तर तुमचे सगळे PDF बुक तुम्हाला या अनोखी लाईफच्या ॲपमध्ये मिळतील. तिथं तुम्हाला ते तुम्ही बॅच घेतल्यात सगळे ते ऑप्शन अवेलेबल असतात की काय काय मिळेल. त्याच्यानंतर उत्तरलेखनामध्ये पहा की प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न दिला जातो आहे ना, तो प्रश्न लिहून तुम्हाला अपलोड करायचा असतो किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा आपल्या टेलिग्राम पाठवा, तुम्हाला चेक करून तुम्हाला तो मिळतो. कमीत कमी एक तर तुम्ही एक प्रश्न तर लिहावा लागतो, नाहीतर मी तुम्हाला बोलतोच की का लिहिलं नाही म्हणून विचारतोच प्रश्न आहे ना. मग तुम्ही बाकी किती बी उत्तर लिहा, त्याला लिमिट नाही पहा. ठीक आहे, अप्पर लिमिट काही नाही त्याच्यामध्ये, परंतु कमीत कमी एक उत्तर अनोखी लाईफमध्ये तुम्ही लिहायला हवं. ठीक आहे, नाहीतर मग माझे बोल खावं लागतात तुम्हाला. त्याच्यानंतर सराव परीक्षा काय पहा, युनिट टेस्ट 4 असतात, सेक्शनल टेस्ट 4 असतात आणि फुल टेस्ट 2, म्हणजे अशा प्रकारे 10 टेस्ट तुम्ही मराठी साहित्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्झाम ॲटिट्यूड, म्हणजे जिथं आवश्यक आहे तो ॲटिट्यूड. बाकीच्या गोष्टी बऱ्याच शिकवल्या जातात त्याच्यामध्ये, परंतु मी प्रयत्न करतो की तो एक्झाम ॲटिट्यूड तुमचा राहावा. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असा होतात पर्सनल गायडन्समध्ये, म्हणजे तुम्हाला देण्याचा का प्रयत्न असतो की कधी कधी ते डिप्रेशन इकडेचे तिकडचे विचार, हे झालं ते झालं, असंच होतंय तसंच होतंय, बरंच काही होतंय. कारण मी बी त्या फेजमधून गेलो आहे, मला कळतं आहे, म्हणून हे वैयक्तिक मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं आणि ते तुम्ही जरूर घ्यायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासमध्ये चर्चा आणि संवाद, बऱ्याच गोष्टी घडत असतात, तिथून बी तुम्ही शंका बऱ्याच काही गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी असतात परीक्षेशिवाय, म्हणजे इतर सब्जेक्ट कसे करावे, हे सगळ्या गोष्टी मी शिकवत राहतो. तर हे सगळं काही तुम्हाला मराठी साहित्यामध्ये मिळतं. म्हणजे तुम्ही जर मराठी साहित्य जर घेतलात, बॅचमध्ये घेतलात, तर सगळं काही तुम्हाला मिळतं. असं तुम्हाला बाहेर जायची गरजच पडत नाही. ओके, ठीक आहे. तर याची फीस काय, तुम्ही म्हणसाल जास्त बोलू नका सर, फीस सांगा आहे ना. तर याच्यामध्ये फीस 2 प्रकारची आहे. तुम्हाला म्हटलं होतं आपण फीसमध्ये बदल केला आहे. लाईव्ह बॅचची फीस वेगळी असेल पहा, आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचची फीस वेगळी असेल. परंतु त्याचे फीचर काय आहेत पहा. तर याच्यामध्ये पहा की लाईव्ह क्लासेस हे 4.5 किंवा 5 महिने समजा, दोन्ही पण त्याच्यामध्ये आहे. पर जे लाईव्ह क्लासेस घेतील ते रेकॉर्डेड क्लासेस त्यांना मिळणार नाही. ठीक आहे, लाईव्ह बॅचचा हा एक ड्रॉबॅक तुम्ही म्हणा. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी मिळतील. पर इथं आणखी एक गोष्ट म्हणजे आन्सर रायटिंग करताना जे लाईव्ह बॅच घेतील ते 5 महिन्यापासून आन्सर रायटिंग करतील, परंतु जे लाईव्ह प्लस आणि रेकॉर्डेड घेतील ते अनलिमिटेड म्हणू शकता. तसंच गायडन्सबद्दल पण तेच आहे तुम्ही 5 महिने काही विचारा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जे लाईव्ह आणि रेकॉर्डेड घेतील त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर हे जे टेस्ट सिरीज असेल ते पण लाईव्ह बॅचची 5 महिने व्हॅलिडिटी असेल, परंतु लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची 10 महिने असेल. ॲप ॲक्सेस सुद्धा तेच प्रकारचं आहे. हे तुम्ही फीचर पाहू शकता, हा डॉक्युमेंट पाहू शकता. मेन काय पहा, हे फीस आहे. फीस पहा 9,999 ही आम्ही पहिल्या सुरू घेत होतो. आता परत मी तिथं आलो आहे, कारण पुन्हा असं वाटू नये की आम्हाला फीस जास्त झाली आहे. तर इथं तुम्हाला 9,999 फीस आहे 5 महिन्यासाठी तुम्ही लाईव्ह बॅचमध्ये ही घेऊ शकता. ठीक आहे, परंतु ज्यांना म्हणजे जे जॉब वगैरे करतात, ज्यांना ते फिजिबल नाही आहे ना, ॲक्सेसिबल नाही, तर त्यांनी ही फीस भरायची 14,999, म्हणजे 15,000 जी आपली ओरिजिनल फीस होती. मग ती फीस भरून तुम्ही रेकॉर्डेड वगैरे सगळ्या गोष्टी पाहू शकता. म्हणजे लाईव्हमध्ये फक्त लाईव्हच असेल, तुम्हाला रोज लेक्चर करावेच लागतील आहे ना, म्हणजे जे दिवस आहे त्याच्यामध्ये. पर रेकॉर्डेडमध्ये ज्यांचं नोकरी वगैरे ते रेकॉर्डेड घेतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळेल का 100% स्कॉलरशिप मिळेल, म्हणजे तुम्ही पूर्ण फीस बी तुम्हाला माफ होऊ शकते, परंतु ती कशी मिळते, कशी मिळवायची हे पुढे तुम्हाला गोष्ट सांगेल. त्याचप्रकारे इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. ते सगळं ॲपमध्ये फीचर आहेत, तुमचे सगळे ते कार्ड वगैरे असतील तर तुम्हाला मिळतील. इतर गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये डिस्कशन करू शकतो. ओके, हा झाला कुठल्या बॅचचा फक्त मराठी साहित्याचं, ओनली मराठी साहित्याची फीस आणि त्याचे सगळे फीचर. आता तुम्हाला सेपरेट इथिक्स आणि निबंध घ्यायचा असेल तर सुद्धा तेच फीचर आहेत. 15 दिवस तुम्ही लेक्चर विदाऊट पेईंग, म्हणजे फीस न घेता करा, म्हणजे हे एक प्रकारचं तेच लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु ही 500 गुणाची एकत्रित तयारी असेल, इथिक्स आणि निबंध आहे ना, म्हणजे ते दोघाला कॉम्बिनेशन बऱ्याच गोष्टी आहेत पाहता. इथिक्स आणि निबंधमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याला टॅकल करू शकता, म्हणजे स्कोरिंग गोष्ट आहे त्याच्यात. लेक्चर जर पाहिलात तर इथिक्सचे 22 ते 25 होतील, डिपेंड ऑन म्हणजे मुलांचा जो मधले प्रश्न विचाराचा काळ असतो तो जर वाढला तर लेक्चर बी वाढतं, त्याच्यामुळे ते 22 ते 25. निबंधामध्ये तोच 12 ते 15 तुम्हाला पाहायला मिळतं. कालावधी 4 महिन्यामध्ये हा सगळा भाग पूर्ण होतो आहे ना. तुम्ही सेपरेट घेतलात, नोट्स मिळतील, संदर्भ नोट्स मिळतील, तुमचे सराव परीक्षा होतील, सगळं काही याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. विशेष याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे रिअल लाईफ, म्हणजे तुम्हाला मी अशा गोष्टी करायला लावीन की जी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की कॉम्बिनेशन आहे
आहे ना. उत्तरामध्ये नाविन्य येण्यासाठी ही गोष्ट आहे, तुम्हाला शिकण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला विचार करण्यासाठी, भाग करण्यासाठी हा भाग तुम्हाला पाहायला मिळतो. पर्सनल गायडन्स मिळतं, चर्चा आणि संवाद तर होतच असते. ओके, तर अशा प्रकारचं इथिक्स आणि निबंध बॅचचे फीचर. आणि त्याची तुम्ही जर हे पाहिलात, ह्याच्यात मग तेच 2 फीचर आहेत पहा, लाईव्ह बॅच आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. हे बाकीचं डॉक्युमेंट तुम्ही पहा, फीसमध्ये तुम्हाला तेवढा बदल सांगतो मी, आहे ना. जर तुम्ही फक्त लाईव्ह घेतलात तर हे 8,000 आहे, आणि तुम्ही जर पूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड घेतलात तर त्याची 10,000 रुपये फीस आहे. स्कॉलरशिप 100% आहे ना. ती कशी मिळवायची तुम्हाला पुढे सांगतोच त्याच्यामध्ये, ठीक आहे. इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात खास बॅच आहे म्हणजे ही अनोखी लाईफची, ती म्हणजे हे ज्ञानवर्धक बॅच, एनलाइटमेंट बॅच. आणि ह्याच्यामध्ये मराठी साहित्य, इथिक्स आणि निबंध हे तिन्ही पण विषय येतात. म्हणजे ते फीचर जे पहिल्या सुरू तुम्हाला सांगले होते की 1,000 गुणाची एकत्रित तयारी आहे ना, शिष्यवृत्ती वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. तर ही जी एकत्रित बॅच आहे तिन्ही विषयाची, ठीक आहे, त्याच्यामध्ये बी तुम्ही 15 दिवस न काही देता सगळं काही करू शकता. याच्यामध्ये मग हे वरचे सगळे फीचर आले, मराठी साहित्याचे 70 लेक्चर, इथिक्सचे 22-25, निबंधचे 12-15, हे सगळे नोट्स तशाच म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, आहे ना. उत्तरलेखन होतं, ज्याला काही अप्पर लिमिट नाही आहे. सराव परीक्षा बी तुम्हाला पाहायला मिळते. याच्यात एक स्ट्रॅटेजी असते, ती म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे, म्हणजे ते तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे ना, तिन्हीचं कॉम्बिनेशन इंटरलिंक करता येतं बऱ्याच वेळा. मराठीतले काही पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला निबंधामध्ये लिहिता येतात, काही उदाहरणं तुम्हाला इकडची तिकडं करता येतात. म्हणजे तो आहे स्कोरिंग ॲटिट्यूड तुम्हाला पाहायला मिळतो. कारण हे मेन्स आहे, मेन्समध्ये आपला काही करता येतं, जसं प्रीमध्ये करता येत नाही. त्याच्यानंतर पर्सनल गायडन्स मिळतं ही तर होलिस्टिक ॲटिट्यूड असेल तुम्हाला, जो अनोखीला एक सम्यक विकास आहे ना, त्याचा अर्थ इथं कळेल तुम्हाला, ठीक आहे. कारण ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळतील. आणि तिन्ही विषयाची एकत्रित तयारी असल्यामुळं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सरळ आणि सोप्या बनतील. तुमच्यामध्ये एक तो ॲटिट्यूड निर्माण होईल की मला 3 विषयामध्ये पकड आहे, मग डर किस बात का, अशी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते. तर ही जी बॅच आहे, या बॅचचे जे फीचर वगैरे तुम्ही पाहिलं, याची फीस स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला डायरेक्ट फीस दाखवतो, बाकी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये, ठीक आहे. जे रेकॉर्डेड बॅच आहे त्याची फीस तुम्हाला, ही अगोदरची जी फीस आहे तीच आहे, म्हणजे अगोदर ही फीस असायची आहे ना 24,000 रुपये. परंतु जर आता तुम्ही फक्त लाईव्ह बॅच घेत असाल तर त्याची फीस 18,000 रुपये आहे. म्हणजे फार आपण महाग आलेलो आहे असं समजा, आहे ना. पहिली बार आहे की आपण रिव्हर्स का कारण ते तुम्हाला फायदा व्हावं याच्या अर्थाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. म्हणजे हे जो 24,000 ते भरतील ना, जे असं म्हणू शकता की ज्यांना ते फिजिबल नाही आहे, जे आपण अगोदर बी म्हटलं होतं की त्याच्यामुळे. परंतु जे रेग्युलर आहेत, जे UPSCचा किंवा MPSCचा अभ्यास करतात, त्यांना हा काही प्रॉब्लेमच नाही. त्यांनी म्हणायचंच नाही आम्हाला रेकॉर्डेड द्या, काय गरजच नाही तुम्हाला. तुम्ही लाईव्ह करा ना, संध्याकाळचं 7 ते 9:30 फिक्स टाईम टेबल आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, ते तुम्ही ते करायचं असतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये बी स्कॉलरशिप मिळते, स्कॉलरशिप सगळीकडे मिळते, फक्त रिव्हिजन बॅच सोडलं तर सगळीकडे तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. आता इथं स्कॉलरशिपचा मुद्दा आला आहे, म्हणजे ते कशी मिळवायची, शिष्यवृत्ती तुम्ही कशी मिळवू शकता. पहिली तर गोष्ट ही लक्षात ठेवा, तुम्ही हे म्हणू नका की सर माझी फी माफ करा. ते असल्यावर तुम्ही, मी असं म्हणेन की तुम्हाला मी पात्रच ठरवत नाही. मी तुम्हाला अगोदरच फीस, तुम्ही मार्केटमध्ये जा, फीस वगैरे बघा, मग नंतर अनोखी लाईफकडे या, ठीक आहे. इथं ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी जर तिकडं मिळत असेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही कुठेही जाऊ शकता, ठीक आहे. आता इथं एक गोष्ट काय, शिष्यवृत्ती कशी देते ती अशी नाही की आली आणि आम्हाला 20% द्या, 30% द्या, तसं नाही. कारण माझं हे मत आहे की आपण जेवढ्या गोष्टी फुकट घेतल्यात त्या सगळ्याच आज खराब केल्यात. मग पाणी, जमीन, हवा सगळं आसपास तुम्ही पहा, आसपास काय ठेवलं आहे तुम्ही, आपणच म्हणा, आपण येणाऱ्या आपल्या मागच्या लोकांनी म्हणा, आपण म्हणा, सगळं घाणच करून ठेवलेलं आहे. जे फुकट मिळते त्याची आपला कदरच नसते, है ना. म्हणजे ते आपण म्हणतो की ह्याला काहीच अर्थ नाही, असा अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला जर मी तसं केलं तर तुम्ही लेक्चर करणार नाही, ध्यान देणार नाही, काहीच करणार नाही. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण पैसे देऊन विकत घेतो त्याला आपण हृदयाशी जोडूनच ठेवतो ना, हे बाबा पैसे दिलेत म्हणून, तशी तुम्हाला ती जाणीव राहावी. त्याच्यामुळं तुम्ही इथं कमवावी लागेल शिष्यवृत्ती, तेव्हाच तुम्हाला ती मिळते, कळलं का. म्हणजे तुम्हाला इथं शिष्यवृत्ती तशी दिली जात नाही जसं इथं दिली जात असेल. इथं मी काय करतो, तुम्हाला मी तुमची पात्रता तपासतो. तुमची पात्रता म्हणजे तुम्ही 12वीला 10वीला किती मार्क घेतले याचं काही घेणदेण नाही, तुमच्या मार्कशीटचं, तुमच्या ग्रॅज्युएशनचं काही घेणदेण नाही. मला काय त्याचं काय आहे का, नाही ना. मग कसं केलं जातं, तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात पहा. तुम्ही मला फोन करायचा असतो, आहे ना, अनोखी लाईव्हला फोन करायचा असतो आणि तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील ज्याचं काहीच घेणदेण नाही मराठी साहित्य इथिक्सबद्दल. मी रोजच्या जीवनावर तुम्हाला प्रश्न विचारेल, आहे ना, जे काही तुमचं ॲटिट्यूड वगैरे सगळं वगैरे चेक करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानुसार मला जे योग्य वाटेल त्याच्यानुसार तुमची ती फीस किंवा ती शिष्यवृत्ती दिली जाईल, ठीक आहे. आता 20 प्रश्न आहेत, तर 20 प्रश्न जसे जसे उत्तर द्याल तसतशी तुमची ती शिष्यवृत्ती मिळते. ती कशी तुम्ही पहा खाली,
खाली इथं तुम्हाला दिसत असेल दिलेले प्रश्नाचं उत्तर जर तुमचं एक प्रकारचं आपण म्हणतो ना की एथिकली बरोबर आहे, विचारपूर्वक आहे, तर्कसंगत आहे, नैसर्गिक आहे, ओरिजिनल आहे, जसं तुम्ही मला खुश करायला पाहिजे उत्तर देऊन है ना, म्हणजे मला जर समाधान देत असेल तर ते करेक्ट उत्तर मी मानतो. ठीक आहे. तर त्याची सूट कशी मिळते पहा की 6 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिला तर 5% है ना, 7-8%, मग असं वाढत जातं. जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अचूक द्याल तेवढ्या, म्हणजे 20 पैकी 20 प्रश्न जर तुम्ही मला समाधानपूर्वक उत्तर दिले तर तुमची पूर्ण फीस माफ होते है ना. बाकी जर मग ते सगळं चालतं, मग तुम्हाला ते तुमचं स्किल, तुमचं नॉलेज, तुमचं जे जनरल अवेअरनेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतं की तुम्ही उत्तर कसे देणार. म्हणजे इथं ती मेथड नाही आहे है ना, किंवा एखादी परीक्षा द्या त्याच्यामध्ये, मग तसं नाही आहे. इथं मी तुम्हाला ते एक मुलाखत सारखं असं समजा आहे ना, जसं की तुम्ही UPSCची मुलाखत देता, तो एक अनुभव तुम्हाला पण येईल मुलाखत दिल्यासारखा, की तसे प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला ही शिष्यवृत्ती देईल. म्हणजे तुम्ही 5%पासून 100%पासून शिष्यवृत्ती घेऊ शकता. हे तुमच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. तुम्ही मला खुश करा, समाधानपूर्वक उत्तर द्या, तुमची पूर्णतः फीस माफ होऊ शकते. ठीक आहे. बाकी तर जसं उत्तर द्याल तसं तर तुम्हाला सूट मिळेल, परंतु हे डिपेंड करतं तुमच्यावर. मग मुलाखतीसाठी तुम्हाला काय करावं लागेल, कॉल करावं लागेल, कॉल मी है ना, हे किंवा ईमेल नका करू, कॉल करा आहे ना. ईमेलवर कसं देणार, कॉल करा, संपर्क साधण्यासाठी ईमेल करू शकता, परंतु मुलाखत कॉलवरच होईल. ठीक आहे. बाकी बॅच हे बाकीच्या काही गोष्टी तुम्ही पाहू शकता. ज्यांना असं वाटतं की मला फक्त सराव परीक्षा वगैरे घ्यायची आहे, त्याची फीस वगैरे तुम्हाला पाहायला मिळते ही है ना. हा डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करा वाटलंच तर तिथं जाऊन. किंवा ज्यांना असं वाटतं की सर मला लेक्चर नाही करायचे, फक्त सराव परीक्षा मार्गदर्शन वगैरे द्यायचे, काही लोक म्हणतात फक्त सर आम्हाला गाईड करा, मार्गदर्शन करा, तर त्याची फीस वेगवेगळी आहे वेगवेगळ्या विषयानुसार तुम्हाला पाहायला मिळते. तर हे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. ज्यांना असं वाटतं की मला क्लासची गरज नाही परंतु मार्गदर्शन सराव परीक्षा वगैरे करायचं, तर ती सगळी फीस इथं तुम्हाला पाहायला मिळते. ओके. तर अशा प्रकारचं आहे. बाकीचं पहा, इथं वेळापत्रक, कोणते लेक्चर होतील, कुठून सुरुवात होईल, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं. आपल्या लेक्चरची खास गोष्ट असते पहा की जे लेक्चर 2.5 घंट्याचं आहे त्याच्यामध्ये 15 मिनिटाचा ब्रेक मिळतो. पर 15 मिनिटाच्या ब्रेकमध्ये एक असतो पहा स्वतःसाठी भाग. हा कशासाठी आहे तर तुम्हाला तो क्लासमध्ये कळेल की काय काय तिथं करावं लागतं. म्हणजे एक प्रॅक्टिकल वे असतो तुम्हाला घडवण्याचा, तुम्हाला समजवण्याचा, तुम्हाला शहाणं सजग वगैरे करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये असतो. तुम्हाला मजा येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे स्वतःसाठी भाग म्हणजे लेक्चरच्या 15 म्हणजे लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये 15 मिनिट जे असतात ते दररोज प्रत्येक लेक्चरला स्वतःसाठी भाग असतो पहा. तो तुम्ही जर पाहिला असतात सगळीकडे नावं दिसतात, स्वतःसाठी भाग, स्वतःसाठी भाग. हे विशेष आहे, तुम्ही पहा, मजा येईल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो मराठी साहित्याचा टाइम टेबल आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली आपल्याला ह्याचा बी टाइम टेबल पाहायला मिळतो. इथिक्सचा बी टाइम टेबल आहे पहा, ह्याच्यामध्ये सगळं आहे पहा. वर ह्याच्यामध्ये फुल टेस्ट वगैरे सगळं मी दिलेलं आहे टाइम टेबलमध्ये आहे ना. नैतिकशास्त्राचा पण टाइम टेबल आहे, तिथं पण स्वतःसाठी भाग आहे. इथं पण तुम्हाला उपक्रम करायचा असतो, तो प्रॅक्टिकल भाग आहे ना. तर हा पण आहे ह्याच्यामध्ये. निबंधाचा सुद्धा टाइम टेबल तुम्हाला म्हणजे खाली पाहायला मिळेल. ठीक आहे. तर हे सगळं आहे ह्याच्यात, तुम्ही पाहू शकता. सगळं नियोजन पद्धत आहे, तुम्ही एकदम म्हणजे ते छान प्रकारे सगळ्या गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट असं म्हणजे की तुम्ही लाईव्ह क्लास वगैरे करत असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा, क्लासमध्ये उपस्थित राहावं लागतं. फीस भरलो मी काही करेन, मी तसं ते खपवून घेत नाही आहे ना. तुम्ही पैसे दिलात तर त्याचा वापर करावाच लागेल तुम्हाला ते आहे ना. म्हणजे असं नाही की पैसे दिले गेले तिकडंच, क्लास करावीच लागतील पहा, त्याच्यामध्ये अनिवार्य आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही ऐकावं लागतील, नाही तर मी बोललो तर तुम्ही म्हणसाल की असं का बोललात, तर ते म्हणणे तुम्ही विद्यार्थी मी शिक्षक, 3 नातं असतं आहे ना. मी मित्र बनतो परंतु जिथं विद्यार्थीच असं असतं. काही लोक असतात पहा की इतरांना त्रास देतात, मग त्यांच्यासाठी ही आचारसंहिता आहे, दिसते नाव तुम्हाला वर आचारसंहिता आहे ना. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं असतं. तर उल्लंघन केल्यास काय होतं, प्रवेश रद्द होतो, फीस वगैरे वापस दिली जात नाही. असं असतं, छडी लागे छमछम. आणि एक गोष्ट आहे पहा, तुम्हाला अगोदरच हे सांगितलेलं आहे की 15 दिवस तुम्ही विदाऊट लेक्चर म्हणजे फीस न देता, विदाऊट लेक्चरच म्हणतात, फीस न देता लेक्चर करू शकता. त्याच्यानंतर पण म्हणायचं नाही की फीस वगैरे वापस द्या आहे ना. नो रिफंड पॉलिसी, हे जरूर लक्षात ठेवा. अगोदर अनुभव घ्या, विचारा, समजून घ्या, मग करा त्या गोष्टी. ओके. तर अशा प्रकारचा हा आपला LRP आणि MRP प्रोग्रामबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल है ना. जो 22 जूनपासून आपला LRP प्रोग्राम सुरू होतो आणि ज्यांना रिव्हिजन घ्यायचे त्यांना तर कळलं असेल. ठीक आहे. तर 22 जूनपासून तर तुम्ही कधीही जॉईन करू शकता याच्यामध्ये आहे ना. त्याच्यानंतर मग तुम्ही ॲपवर जाऊन माहिती पाहायची किंवा तुम्ही हेच व्हिडिओ सफिशियंट आहे तुम्हाला. ठीक आहे. तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ॲपवर जा, तुम्हाला शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर तुम्ही कॉल करा. ठीक आहे. किंवा इतर गोष्टीसाठी काही असेल तर तो आपला जो नंबर आहे 9511-282-187 त्याच्यावर कॉल करायचं, बोलणारा मीच असतो, त्याच्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तर सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेल
ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल, छोट्या मोठ्या गोष्टी कळायला नसतील तर तुम्ही थेट फोन करा. ठीक आहे, काही अडचण नाही. किंवा तुम्हाला मराठी साहित्य घ्यावं वाटते किंवा काही परेशानी असेल किंवा घ्यावं का नाही हे जर प्रश्न असतील किंवा इतर गोष्टीबद्दल जो मला माहिती पाहिजे असेल तरी पण तुम्ही कॉल करा. ठीक आहे. ओके, तर साऱ्या गोष्टी कळलेल्या असेल. आता हे जो 6 महिन्याचा भाग आहे जो आपण कंटिन्यू करणार तो पण तुम्हाला कळला असेल. ठीक आहे, समज गए. तो इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.